नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, शेळ्यांनी खाल्लेलं बुसकट उरतंय ना, म्हणजे काड्या राहतात बुसकटातल्या, ती खाली आम्ही इथंच टाकून देतो. उकंडा बाहेर आहे आमचा, पण कोंबड्यांना उकंड्यावर चरायला आवडतंय, तर असा छोटासा उकंडा बनवलेला आहे मधल्यामध्येच आम्ही. आणि पाऊस पडल्यामुळं त्याच्यावर आणि शेळ्या पण लेंड्या ह्या शेळ्यांच्या पडत्या त्या टाकलेल्या गुळ्यावर, म्हणजे खाऊन जी उरलेल्या काड्या हे राहतात ना, तर ते त्याच्यावर टाकतो आम्ही. आणि त्यामुळं त्याच्यात आळ्या किड्या बनतात आणि कोंबड्या खात्यात उकरून. तर शेळ्यांना टाकलाय बघा कडबा, कशा मस्त खातात. आमच्या शेळ्यावर खूप चमक आहे बरं का. तर ती कारण फक्त कोरडा चाराच आहे, भरपूर कोरडा चारा आहे आमच्याकडं. इथं पाणी असं हे टोपल्यात भरून ठेवलेलं असते, आणि ज्याला पाणी प्यायचं ती पाणी पितं. इथं ऊन पण आहे बघा. तर कोणत्या शेळीला जर उन्हात बसायचं असेल खाल्ल्यानंतर, तर उन्हात पण बसू शकते, सावलीला बसायचं तर सावलीला बसू शकते, असं आहे. आणि कोंबड्या बघा कशा सावलीला वळीनं बसल्यात मध्ये. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शेळीपालन सुरू करताना किती भांडवल असलं पाहिजे. तर कोणता पण धंदा करायचा असला का की भांडवल हा एक मोठा प्रश्न असतो. तर शेतीपूरक धंदा आहे हा शेळीपालन, कुक्कुटपालन. तर शेतातलं निघालेलं वेस्टेज, म्हणजेच आता ही निघतंय, गुळी निघतंय, तर ती गुळी आणि शेतातच लावू शकतो त्यांना खाण्यासाठी खाद्य. आणि त्यांच्यातून निघालेलं वेस्टेज म्हणजे लेंडी आपण शेतात टाकू शकतो. तर शेतीपूरक जोडधंदा आहे हा कुक्कुटपालन, शेळीपालन. कुक्कुटपालन पण त्याचं जी निघालेलं वेस्टेज आहे, त्यांचं जी निघालेला खत आहे, ते आपण शेतात टाकू शकतो. आणि शेळीपालन करायला आल्यानंतर एक शेळीपालनला 1 तास दिला तर त्याला 10 मिनटं कोंबडी पालनला दिले तर होऊन जाते. तर म्हणूनच एकात एक कोंबडी पालन आणि शेळीपालन करता येते. आणि बोचड्याचा प्रादुर्भाव अजिबातच होत नाही बरं का, परजीवी अजिबातच होत नाहीत कोंबडी पालन जर शेळीपालनात जोडून केलं तर. तर आजचा विषय आहे आपला की शेळीपालन करायला, शेळीपालन हा धंदा करण्यासाठी किंवा जोडधंदा करण्यासाठी किती पैसे असावे लागतात. तर ते तुमच्यावर आहे बरं का, तुम्हाला किती मोठं शेळीपालन करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. अगदी 10,000 जरी तुमच्याकडे असले आणि गावात कुणाकडं पाटी निघाल्या विक्री, तर 5-5 हजाराला छोट्या पाटीपासून सुद्धा तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तुमच्याकडे 10,000 आहेत तर तुम्ही ते शेळीपालन करू शकता. आणि तुमच्याकडं जर 10 लाख आहेत तर लाख रुपये गुंतवून शेळीपालन करू शकता. म्हणजे 10 लाख असले तरी 1 लाख गुंतवा असं का म्हणते मी, तर तुम्ही 10च्या 10 लाख गुंतविल्यानंतर त्याच्यातून निघणारं उत्पन्न किती आहे हे तुम्हाला आधीच समजणार नाही. तर तुम्ही सगळं शेळीपालनाची माहिती घ्या आणि 10 लाख गुंतवू शकता नंतर. तर कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 10 लाख तुमच्याकडे जितके असतील तितके तुम्ही गुंतवू शकता. आणि कुणी पण शेळीपालन सुरू करू शकताय जे खेडोपाडी गावोगावी राहतात. तर खूप असे लोक आहेत ज्यांना चालता येत नाही. आम्ही स्वतः दोघं पण, आम्हाला तितकं चालता येत नाही बरं का, पण आम्ही शेळीपालन करतो. तर काही असे खूप लोक आहेत जे एका पायानं त्यांना जास्त चालता येत नाही, पण ते शेळीपालन करतात. तर कुणी पण शेळीपालन करू शकतं आहे. आणि कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 10 लाख असले तरी तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तर शेळीपालनात इतक्या कमी भांडवलापासून सुद्धा सुरू करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, शेळ्यांनी खाल्लेलं बुसकट उरतंय ना, म्हणजे काड्या राहतात बुसकटातल्या, ती खाली आम्ही इथंच टाकून देतो. उकंडा बाहेर आहे आमचा, पण कोंबड्यांना उकंड्यावर चरायला आवडतंय, तर असा छोटासा उकंडा बनवलेला आहे मधल्यामध्येच आम्ही. आणि पाऊस पडल्यामुळं त्याच्यावर आणि शेळ्या पण लेंड्या ह्या शेळ्यांच्या पडत्या त्या टाकलेल्या गुळ्यावर, म्हणजे खाऊन जी उरलेल्या काड्या हे राहतात ना, तर ते त्याच्यावर टाकतो आम्ही. आणि त्यामुळं त्याच्यात आळ्या किड्या बनतात आणि कोंबड्या खात्यात उकरून.
तर शेळ्यांना टाकलाय बघा कडबा. कशा मस्त खातात. आमच्या शेळ्यावर खूप चमक आहे बरं का. तर ती कारण फक्त कोरडा चाराच आहे. भरपूर कोरडा चारा आहे आमच्याकडं. इथं पाणी असं हे टोपल्यात भरून ठेवलेलं असते आणि ज्याला पाणी प्यायचं ती पाणी पितं. इथं ऊन पण आहे बघा. तर कोणत्या शेळीला जर उन्हात बसायचं असेल खाल्ल्यानंतर तर उन्हात पण बसू शकते, सावलीला बसायचं तर सावलीला बसू शकते, असं आहे. आणि कोंबड्या बघा कशा सावलीला वळीनं बसल्यात मध्ये. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शेळीपालन सुरू करताना किती भांडवल असलं पाहिजे. तर कोणता पण धंदा करायचा असला का की भांडवल हा एक मोठा प्रश्न असतो. तर शेतीपूरक धंदा आहे हा शेळीपालन, कुक्कुटपालन. तर शेतातलं निघालेलं वेस्टेज म्हणजेच आता ही निघते गुळी निघते, तर ती गुळी आणि शेतातच लावू शकतो त्यांना खाण्यासाठी खाद्य. आणि त्यांच्यातून निघालेलं वेस्टेज म्हणजे लेंडी आपण शेतात टाकू शकतो. तर शेतीपूरक जोडधंदा आहे हा कुक्कुटपालन, शेळीपालन. कुक्कुटपालन पण त्याचं जी निघालेलं वेस्टेज आहे, त्यांचं जी निघालेला खत आहे ते आपण शेतात टाकू शकतो. आणि शेळीपालन करायला आल्यानंतर एक शेळीपालनला 1 तास दिला तर त्याला 10 मिनटं कोंबडी पालनला दिले तर होऊन जाते. तर म्हणूनच एकात एक कोंबडी पालन आणि शेळीपालन करता येते. आणि गोचिडाचा प्रादुर्भाव अजिबातच होत नाही बरं का. परजीवी अजिबातच होत नाहीत कोंबडी पालन जर शेळीपालनात जोडून केलं तर. तर आजचा विषय आहे आपला की शेळीपालन करायला, शेळीपालन हा धंदा करण्यासाठी किंवा जोडधंदा करण्यासाठी किती पैसे असावे लागतात. तर ते तुमच्यावर आहे बरं का. तुम्हाला किती मोठं शेळीपालन करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. अगदी 10,000 जरी तुमच्याकडे असले आणि गावात कुणाकडं पाटी निघाल्या विक्री तर 5-5 हजाराला छोट्या पाटीपासून सुद्धा तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तुमच्याकडे 10,000 आहेत तर तुम्ही ते शेळीपालन करू शकता. आणि तुमच्याकडे जर 10 लाख आहे तर लाख रुपये गुंतवून शेळीपालन करू शकता. म्हणजे 10 लाख असले तरी 1 लाख गुंतवा असं का म्हणते मी. तर तुम्ही 10च्या 10 लाख गुंतविल्यानंतर त्याच्यातून निघणारं उत्पन्न किती आहे हे तुम्हाला आधीच समजणार नाही. तर तुम्ही सगळं शेळीपालनाची माहिती घ्या आणि 10 लाख गुंतवू शकता नंतर. तर कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 10 लाख तुमच्याकडे जितके असतील तितके तुम्ही गुंतवू शकता. आणि कुणी पण शेळीपालन सुरू करू शकते जे खेडोपाडी गावोगावी राहतात. तर खूप असे लोक आहेत ज्यांना चालता येत नाही. आम्ही स्वतः दोघं पण आम्हाला तितकं चालता येत नाही बरं का, पण आम्ही शेळीपालन करतो. तर काही असे खूप लोक आहेत जे एका पायानं त्यांना जास्त चालता येत नाही पण ते शेळीपालन करतात. तर कुणी पण शेळीपालन करू शकतं आणि कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 10 लाख असले तरी तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तर शेळीपालनात इतक्या कमी भांडवलापासून सुद्धा सुरू करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.